प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रभूंनी सुंदरशी वेळ दिली प्रियांनो. वेळ जरी झालेला आहे तरी देव बाबा थोडक्यात का होईना देवाच्या वचनातून आपल्याशी काही ना काही बोलले. भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. मनात प्रार्थना आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या अतिथोर सृष्टी निर्माण करत्या अब्राहम याकोब इसहाकाचे देवा परमेश्वर प्रभू, तुला उंचविते, तुला गौरविते, तुला मान महिमा आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते दयाखाना आज दिवस बसामो ह्या सायंकाळच्या समय प्रभू तू तुझ्या सेवकाला वचन पेरण्यासाठी प्रभू घेऊन आलास प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. प्रार्थना करते माझ्या देवबाप्पा, तुझा सेवक जो काही वचन पेरणारे माझे देवबाप्पा ते वचन आम्हा सर्वांना समजू दे, आमच्या अंतःकरणात रुजून दे माझे देवबाप्पा. वचन सांगत असताना परमेश्वरा तुझ्या दासाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझा देवबाप्पा. प्रभू ते बसल्या सर्वांना देवबाप्पा तू आशीर्वादित कर आणि ज्ञानाने भरून काढ प्रभू परमेश्वरा. एवढी लहान नम्र प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तुझ्या येतो आई. आमेन. एक छोटस गीत गाऊ आपण आणि मग आपण संदेशाला सुरुवात करू. सर्वजण डोळे बंद करूया. देवाचा आपण सन्मान करू. एक कोरस गाणार आहेत आपण. तुम्हाला जर येत असलं तर तुम्ही पण गा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, अतिशय तोला मोलाच्या समयात आपण आलेलो आहोत. कोणत्याही वेळेला आपण स्वर्गात जाण्याच्या समयामध्ये आपण आहोत सध्या. प्रियांनो, हा समय असा आहे जेव्हा पण आमचं रॅप्चर म्हणा किंवा आमचा प्रभू येणार त्यावेळेला आम्ही आमच्या प्रभू बरोबर स्वर्गात असणार. हा समय साधा नाही प्रियांनो. अंतिम समयामध्ये जे पण सेवक, जे पण विश्वासणारे ब्रदर सिस्टर प्रार्थनेला जातात ना प्रियांनो, ज्या पण ठिकाणी प्रेयरला जातात त्या ठिकाणच्या प्रियजनांसाठी
प्रभूकडून ते आमंत्रण आहे. अंतिम समयामध्ये जे पण सेवा करायला जातात ना प्रियांनो, कुठे पण जातात ना, त्या ठिकाणच्या प्रियजनांना देव बाप्पाचं आमंत्रण आहे की तुम्ही स्वर्गासाठी आहात. अंतिम समयाच्या प्रार्थना साधारण प्रार्थना समजू नका. नाही तर कधी कधी डोक्यात येतो विचार, काय नाही हो, पूर्वीपासून आम्ही प्रार्थना प्रार्थना हा शब्द ऐकतो. आम्हाला प्रार्थना म्हणजे काय एवढं विशेष महत्व आम्हाला त्याचं जाणवत नाही. अंतिम समयामध्ये प्रार्थनेचं महत्व जाणून घेण्याचा समय आहे. मला एक ठिकाणी आज प्रार्थनेला जाण्याचं आमंत्रण होतं प्रियांनो, पण मी ते नाकारलं. त्यांना म्हणलं देव बाप्पाने एका ठिकाणी माझा तो दिवस फिक्स केलाय आणि त्या दिवसाला मी छेडछाड करू शकत नाही. कारण देव बाप ज्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला जातो ना, म्हणलं देवाच्या मनाला मी नाराज करू शकत नाही. म्हणलं तुमच्या सांगण्यावरून तुमची पण इच्छा तीच आहे जी देवाकड तुम्ही करत आहात, पण देवाचं मन ज्या ठिकाणी बसले ना, म्हणलं त्या ठिकाणच्या मनाला मी नाराज करू शकत नाही. कारण मी देहामध्ये आहे, माझा प्रभू आत्म्यामध्ये आहे आणि आत्मा मला सांगतोय की तू मला नाराज करू नको. आणि मी आत्म्याच्या विरोधात जाण्यास कधीही तयार होणार नाही. प्रियांनो, त्या परिवारासाठी इतके परिश्रम मी घेतले आणि त्या परिश्रमाचं उत्तर देव बाप्पांनी त्यांना दिलं. आणि ज्या बहिणीला त्या परिश्रमाचं उत्तर मिळालंय ना प्रियांनो, त्या बहिणीचा आनंद सांगता येणार नाही कोणत्या पातळीवरचा आहे. कारण एखाद्याचं निराश मन आनंदी देवबाप्पांनी केलं ना प्रियांनो, ज्याला त्या आनंदाचा क्षण पाहायला मिळतो ना, त्यांनाच त्या आनंदाचं जास्त महत्व कळतं की माझी परिस्थिती काय होती आणि देवाने काय केली. प्रियांनो, त्या बहिणीचे मुली एक्सपायर्ड झाल्या डिलिव्हरी होत असताना, आणि त्यांना मी शब्द दिला, म्हणलं आता देवबाप जो पण तुम्हाला गर्भ ठेवणार आहे ना, त्या गर्भाला सैतान हात लावणार नाही. देवाचा आत्मा त्या गर्भाचं संरक्षण करेल आणि त्या गर्भामधून तुम्हाला मुलगाच देवबाप देणार आहे. आणि देवबाप्पांनी तसंच केलं की मला पेढे खाण्यासाठी बोलवतात. त्यांना म्हणलं पेढे महत्वाचे नाही, म्हणलं देवाने तुम्हाला आनंदी केलंय ना, देवाचा गौरव करा, देवाचा सन्मान करा. मी काय आज आहे उद्या नाही जगामध्ये, मी फक्त मध्यस्थी केली, देणार तोय. म्हणलं या दासाची मध्यस्थी त्यांनी ऐकली, तुम्ही त्याला सन्मानित करा, त्यातून त्याला प्रसन्न करा, आनंदी करा. ते म्हणे ब्रदर आजच्या वारी आज इथं आलोय ना प्रार्थनेला, आज या म्हणे तुम्ही पेढे पण खा आणि प्रेयर पण करा. म्हणलं आजच्या दिवशी नाही येऊ शकत मी, नंतर कधी कधी तुमच्याकडे मी प्रार्थनेला जरूर येईल. आणि जर आमच्या कांचनताईंना देव बाप्पाने मुलगा दिलाय तर एक पेढा का होईना मी आनंदाने खाईन. म्हटलं माझ्या मनाला समाधान होईल की माझ्या देवाने माझा शब्द ऐकला आणि माझ्या शब्दाप्रमाणे त्या बहिणीवर आशीर्वाद पाठवला. प्रियांनो, विश्वासापासून आम्ही देवाकडे जर काही मागितलं ना, देव आम्हाला कधीच निराश करत नाही. जीवनामध्ये फक्त एकदा तरी विश्वासाने देव बाप्पाकड तुमच्या मनातली इच्छा कोणाला सांगा ना, आत्मा नका सांगू, फक्त देवाला सांगा विश्वासाने. ते कार्य तुमच्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आता विश्वास हा शब्द जर देव बाप्पाने आणलाय तर बघू या विश्वासाला बायबल मधून. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय 23 आणि 24 दोन वचन वाचायचे. हे वचन संदेशाचं आहे आपल्या 24. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेल असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रियांनो, मी कांचन
जेव्हा पण प्रार्थनेला जायचो दरवेळेलाच म्हणत होतो, असं नाही, पण कधीतरी मला देव बाप्पा आठवण करून द्यायचं त्यावेळेला त्या बहिणीला एवढंच बोलायचो, कांचनताई विश्वासाने तुम्ही देव बाप्पाकडे एकदा तरी प्रार्थना करा, एकदा करा, पण विश्वासाची प्रार्थना करा की देव बाप्पाच्या चरणासमोर ती प्रार्थना तुमची धुपासारखी गेली पाहिजे. आणि धुपासारखी प्रार्थना जेव्हा प्रभूच्या चरणी जाते ना प्रियांनो, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वचन आलंय की तुम्ही जे काही विश्वास धरून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमची प्रार्थना अविश्वासाची नसली पाहिजे प्रियांनो. बरेच प्रियजन आणि काही सेवकगण पण अविश्वासाच्या प्रार्थना करतात. आणि विशेष करून हे कसं ओळखायचं, अविश्वासाची प्रार्थना हे कसं ओळखायचं? आता कोणाच्या काही कपाळावर लिहिलंय का तुम्ही विश्वासाची प्रार्थना करता का अविश्वासाची करता? त्याचं टार्गेट एक आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट प्रभूला सांगतात, कुणाला न सांगता प्रभूला सांगतात, आणि वर्ष झालं तुम्ही ते देवाला अधून मधून सांगतात, पण त्याचं उत्तर तुम्हाला जर मिळत नाही ना, समजून घ्यायचं तुमची प्रार्थना कुठंतरी अविश्वास व्यक्त करते. म्हणून वर्ष तुम्ही मागतात, देवबाप तुम्हाला देत नाही. प्रियांनो, त्या बहिणीला सांगितलं, म्हणलं अविश्वासाची प्रार्थना कधीच करायची नाही. जिथं अविश्वास आला ना, मी किती ओनून प्रार्थना देवाकडे सादर केले ना, माझ्या प्रार्थना अमान्य केल्या जातील. कारण प्रभूला जिथं अविश्वास दिसतो ना, तिथं प्रभू काही कार्य करत नाही असं वचनात दिलंय. आणि त्याने एक शब्द आणखी दिलाय वचनामध्ये. काय दिलाय बघूया जरा बायबल मधून. यशायाचा ग्रंथ 44वा अध्याय 26वं वचन. 26. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. बस, देव बाप्पाने इतकी मोठी हमी वचनात दिली की मी माझ्या सेवकाचा शब्द पूर्ण करणारा आहे, ऐकणारा आहे, त्याप्रमाणे कृती करणारा आहे. पण ज्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो आणि जो हा शब्द ऐकतो, तो जर मनामध्ये थोडीशी शंका बाळगतो की अरे या पूर्वीचे माझे डिलिव्हरीचे मुलं कशा प्रकारे एक्सपायर्ड झाले, ह्या जर विश्वास त्याच्यामध्ये आला, तर मग देवबाप त्याला जे पुढे कार्य करायचंय ते कार्य देवबाप कधी कधी करत नाही. आणि प्रियांनो, त्या बहिणीने असा विश्वास देवबाप्पाला दाखवला, कारण जो ध्यान देऊन वचन ऐकतो ना प्रियांनो, देवबाप त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. त्यांना भले वचन जरी माहिती नसलं तरी देवबाप त्यांचा भोळा बाबडा विश्वास पाहून त्यांना आशीर्वाद द्यायला कोणत्याही प्रकारची हरकत देवबाप दाखवित नाही. आमच्या अंकलांनी पण देव बाप्पाला असा विश्वास दाखवला ना, अंकल देखील बरे होणार आहेत. पण तसा विश्वास एकदा तरी देव बाप्पाला तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्त आपल्या सेवा कार्यामध्ये त्याला जेव्हा गरज पडायची तेव्हा तो जे आजारी असायचे त्यांना म्हणायचा, एक काय तू विश्वास ठेवतोस का मी तुला बरं करायला समर्थ आहे? समोरच्याने हो शब्द जर म्हटला तर देवबाप कधी कधी कृती करायचा, नाही तर कधी कधी म्हणायचं जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रियांनो, देव बाप्पाने आम्हाला स्वर्गात येण्याची मान्यता ना फक्त विश्वासाच्या द्वारे दिली. आणि विश्वासाच्या द्वारे तो म्हणला तुम्हाला मी सार्वकालिक जीवन देईन. आमचा विश्वास अंतिम समयामध्ये मजबूत आहे का कमजोर आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच विश्वासावर
पवित्र आत्मेचं कार्य अवलंबून आहे. तुमच्या विश्वासावर पवित्र आत्मेचं कार्य अवलंबून देव बाप्पाने ठेवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, 23 वचन सांगितलं की तुम्ही जर विश्वासाने म्हणाल की या डोंगराला उपटून समुद्रात टाकीला जा, तर तुमच्या विश्वासाप्रमाणे डोंगर हा समुद्रात टाकीला जाईल. आता तो डोंगर म्हणजे तो ऍक्च्युली तो डोंगर येऊन समुद्रात नाही पडणार, पण तुम्हाला जे काय तुम्ही मनात ठरवलंय ना की मला देवाकडून हे हवं आहे, ते मिळण्याचं ते दर्शक आहे. न तर एखाद्याला वाटून अरे मी प्रार्थना करून आणि त्या त्या डोंगराला म्हणलं ना उपटून समुद्रात टाकलं जा, जर तसं झालं तर मी म्हणून की वाचनाप्रमाणे हे केलंय. ते सांकेतिक भाषेमध्ये प्रमाण दिलंय की तुमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेवर अवलंबून आहे आणि त्याच्यावर पवित्र आत्म्याची कार्य सिद्धी प्रगट केली जाते. म्हणून प्रियांनो, विश्वास जर आपला कमजोर असेल, डळमळीत असेल, खात्रीशीर विश्वासाला चालना नसेल, तर देव बाप्पाला विनंती करा. फक्त मदत देव बाप करू शकतो. प्रियांनो, देवाकडून जी मदत मिळते ना, ती मदत निशुल्क आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असतं. बघा, त्यांनी मला फोन केले, एखादा सेवक माझ्या जागेवर असतं ना, म्हणला असता 1 घंट्यात आलो ब्रदर तुमच्या घरी मी पेढे खायला. मी तसं नाही केलं. मी म्हणलं देव बाप्पाचा आदर सन्मान करा. त्याने तुम्हाला खुश केलंय, त्याला तुम्ही खुश करा. आणि जे जे शब्द तुम्ही प्रार्थनेमध्ये देव बाप्पाशी बोललात ना, की आम्हाला जर देव बाप्पाने नातू दिला, मुलगा दिला, तर आम्ही देवासाठी हे करू, ते शब्द लक्षात आणा. म्हणलं देवाने तुम्हाला खुश केलंय, आता तुम्ही देवाला खुश करा. मला खुश करून काय उपयोग आहे? मला खुश करून काय उपयोग नाही. म्हणलं देवाला खुश करा. प्रियांनो, त्यांना इतके आवडले माझे शब्द. ते म्हणे ब्रदर आमच्या घरी प्रार्थनेला कधी येतात? म्हणलं ही प्रभू दाखवेल त्यावेळेला तुमच्या घरी प्रार्थनेला, पण मी जरूर येईन. मी तुम्हाला काही प्रार्थनेतून वर्ज्य केलेलं नाही, पण मी देवाच्या सांगण्याने सेवा करणार आहे. म्हणे ब्रदर आमची खूप इच्छा होती की गुरुवारच्या वारी तुम्ही येत होते, गुरुवारी आमच्याकडे यावं. म्हणलं गुरुवारचा वार तुमच्याकडून देव बाप्पाने काढून घेतलाय, आता तो वार दुसरीकडे देव बाप्पाने फिक्स केलाय. आणि जिथं देवाने जो वार फिक्स केला ना, त्या वाराला मी ढवळाढवळ करू शकत नाही. म्हणलं पण तुमच्याकडे मी प्रार्थनेला येईल हा शब्द मी देतो, पण वार सांगत नाही. म्हणलं कारण देव कोणत्या वारी मला सांगन तुमच्याकडे येण्यासाठी मला सांगता येणार नाही. मी समजा सांगितलं शनिवारी संध्याकाळी येतो आणि माझं येणं नाही झालं, तुम्ही काय म्हणता? बघा ना शनिवारी येतो म्हणले आणि आले नाही, म्हणजे मला खोटं ठरवता ना तुम्ही. म्हणून मी येईल हा शब्द देतो, पण कोणत्या वारी येईल हे मी सांगत नाही. हे ऐकून इतकं त्यांच्या मनाला प्रसन्नता वाटली. म्हणे ब्रदर जरूर या. म्हणे शेवटी ते एक वाक्य बोलले, म्हणे तुम्ही फार आमच्यासाठी परिश्रम घेतले, प्रार्थना केल्या, खूप आम्हाला दिलासा दिला, भरोसा दिला आणि देव बाप्पाने त्याप्रमाणे कार्य केलंय आमच्या परिवारात. म्हणलं देव बाप विश्वासणाऱ्याचा विश्वास पाहून कार्य केल्याशिवाय राहत नाही. मला पण अंकल तुम्हाला त्याच कृतीमध्ये बघायचंय ज्या कृतीमध्ये मी प्रार्थनेमध्ये देव बाप्पाला विनंती केलेली, आणि माझा देव ती विनंती जरूर पूर्ण करणार आहे. टाळी वाजण्यासाठी किती हात लागतात? एक हाताने वाजवता येईन का टाळी? मी जर विश्वास दाखवलाय तर अंकलांची कृती पाहिजे. माझा विश्वास यांची कृती, तेव्हा टाळी वाजली जाणार. माझा विश्वास आहे पण कृती नाही, कसं देव बाप कार्य करील? म्हणून जीवनामध्ये एकदा तरी असा विश्वास देव बाप्पाला समोर तुम्ही प्रगट करा आणि त्याच विश्वासावर तुमचं आरोग्य आणि बरं होणं देव बाप्पाने फिक्स करून ठेवलेले.
तो विश्वास देव बाप्पाला दाखव. जे वचन आज आले की तुम्ही विश्वास धरून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. देवबाप आरोग्य देण्यासाठीच या घरामध्ये येत आहे, पण त्याचं समाधान जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत तो तुमचं समाधान करू शकत नाही. द्या म्हणजे दिले जाईल, आहे ना, वचनात सांगितलं ना, द्या म्हणजे दिले जाईल. आम्ही काहीतरी केलं तर देव आमच्यासाठी काही करीन, आम्ही काहीच केलं नाही, देव काय करणार आहे? म्हणून प्रियांनो, कोणती गोष्ट असू दे, हेच मॅटर विषयी देवबाप बोलतो असं नाही. परिवारामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या अडचणी, समस्या, विषय असतात. विश्वासाने जो पण विषय परिवारातला असेल ना, देवासमोर सादर करा. देवबाप तुमच्यासाठी तसंच करणार आहे. देवाने आम्हाला एक गोष्टीचं वरदान देऊन बहुमानित केलंय बरं का वचनामध्ये. एका गोष्टीचा बहुमान आमच्यासाठी वचनात ठेवलेला आहे, आणि त्या गोष्टीला देव बाप्पाने इतकं आदराचं स्थान आमच्यासाठी वचनामध्ये करून ठेवले. कोणतं वचन आहे ते काढूया आपण. नीतिसूत्रे 14वा अध्याय 29वे वचन. 14वा अध्याय 29वे ज्याला वचन. लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करीतो. महाबुद्धिवान होण्याची ऑफर देव बाप्पाकडून आम्हाला आहे प्रियांनो. पण ही महाबुद्धीची महानता प्राप्त करण्यासाठी आम्हाला आमच्या रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी आम्ही वचनामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या शक्तीने, तुमच्या सामर्थ्याने रागाला कंट्रोल मध्ये ठेवू शकत नाही. रागाला कंट्रोल मध्ये करण्यासाठी तुम्हाला वचनात राहणं गरजेचं आहे, वचन वाचणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीचा पर्याय देवबाप्पाने ठेवलाय. पण जे वचन आज आपल्यासाठी देवबाप बोलत आहे वचनातून, आम्हाला महाबुद्धिमान देवाच्या नजरेमध्ये जर सादर व्हायचं असेल तर आम्हाला आमच्या रागाला रोखणं गरजेचं आहे. आणि रागाला रोखण्यासाठी आम्हाला क्रोध येणं थांबवणं गरजेचं आहे. कारण का देवाच्या उपस्थितीमध्ये या वचनाप्रमाणे किती जण मनाची तयारी करते की मी माझ्या रागाला आवरण्याचा प्रभूच्या नावाने प्रयत्न करेल. प्रियांनो, या प्रयत्नाला फक्त वचनाची मदत घ्या. तुमच्या रागाला ना तुम्ही इतकं कंट्रोल करताना की तुम्हाला कळणार नाही की मी माझ्या रागाला इतकं कंट्रोल कसं काय केलं. प्रियांनो, माझ्याविषयी काही जण बोलत आहेत आज. काही जण बरं का, सर्वजण नाही बोलत. काही जण जे माझ्या संपर्कात अति जवळचे आहेत ना, अति जवळून आहेत ना, ते बोलत आहेत. ते म्हणतात ब्रदर तुम्हाला रागच येत नाही, तुम्हाला आम्ही कशाही प्रकारचं काही जरी हे केलं ना तुम्हाला क्रोधच येत नाही. म्हटलं माझ्या हृदयात वचन आहे ना, ते वचन मला रागच येऊ देत नाही. ते वचन मला एवढंच सांगतं, सहन कर, सहन कर. आणि सहन करण्यासाठी सहनशीलता पाहिजे. सहनशीलता ज्याच्या जवळ येते ना प्रियांनो, ती सहनशीलता त्याच्यामधून जात नाही बरं का. लक्षात ठेवा, ज्याला सहनशीलतेचा आत्मा देव बाप्पांनी दिलाय ना, म्हणून 9 कृपादानामध्ये सहनशीलतेविषयी सांगण्यात आलेलं आहे. 9 कृपादान कोणते आहे का माहिती? 9 कृपादान कुठं दिलेत बायबलमध्ये? बघूया जरा ते कृपादान आपण. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 22-23. बघा तिथं काय लिहिलंय. 5वा अध्याय 22-23. हो,
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. सहनशीलता शब्द वाचला ना त्याच्यामध्ये. प्रियांनो, तुम्हाला प्रभूने आपल्या राज्यात घेतलंय ना, तर या 9 कृपादानापैकी एक कृपादान तुम्हाला देव बाप्पाने प्रदान केलंय किंवा बक्षीस दिलंय तुम्हाला. तुम्ही कधी ओळखलं का माझ्या जीवनामध्ये कोणतं आत्म्याचं फळ माझ्या जवळ आहे? प्रियांनो, अंतिम समयाचे संदेश अतिशय तोला मोलाचे आहेत. त्यामध्ये आशीर्वाद भरलेले ओतप्रोत. उगाच संदेश ऐकायचा म्हणून ऐकायचं आणि बोलायचं म्हणून सेवक बोलतोय, अशा प्रकारचे अंतिम समयाचे संदेश नाही. तुम्ही विश्वास ठेवला ना, त्या प्रकारे झालं समजायचं. फक्त विश्वास नसला पाहिजे. अरे हे होईल का, मी बोलतोय तसं देव करील का, देवाला हे करणं आवडेल का, हे अविश्वासाचे शब्द आहेत. आमच्या देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. तो असंभवला संभव करणारा आहे. वचनात आमच्याशी बोलतो. फक्त आम्ही त्या विश्वासात आहोत का, त्या विश्वासामध्ये आम्ही स्वतःला आणलंय का, याची तपासणी करणं गरजेचं आहे. म्हणून ते 9 कृपादानाचे फळ दिले. आणि त्याच्यामध्ये सहनशीलता, ज्याच्यामध्ये सहनशीलता येते ना प्रियांनो, त्याला राग लवकर येत नाही. असं मी म्हणत नाही की सहनशीलता असणाऱ्याला राग मुळीच येत नाही. त्याला जर मुळीच राग नाही आला तर मग तो देव बनला. राग फक्त देवाला येत नाही. आणि राग देवाला कधी येतो, एखादा लय देवाच्या विरोधात चालला, खूप विरोधात चालला, देव प्रत्येक वेळेला त्याचं पाप न आठवणारा समुद्र टाकतोय, पण तो पापच करत राहतोय. देव समुद्रात टाकतो, हे पाप आणूनच ठेवतोय, तेव्हा देवाला क्षणभराचा क्रोध येतो. वचनात सांगितलंय, यशायाच्या 54व्या अध्यायामध्ये सांगितलंय की देव बाप्पाला क्षणभर मात्र क्रोध येतो. बघूया तो शब्द आपण. यशायाचं पुस्तक 54वा अध्याय 4 आणि 5 वचन बघा बरं. 4 आणि 5. भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको, तू फजित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तू आपल्या वैधव्याच्या बट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. पुढं खाली वाचा. कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. तेच आहे ना, यशाया 54. त्याचा क्रोध क्षणभर मात्र राहतो. ठीक आहे, आपण शब्द उदार राहिला या वाचनात शोधण्यासाठी आपण वेळ नाही घालणार. त्याचा क्रोध क्षणभर मात्र राहतो, पण त्याची कृपा आमच्यावर विपुल, असं काहीतरी वचन आहे. प्रियांनो, जीवनामध्ये जर आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याची आशा धरून जर आम्ही प्रभूमध्ये आलोत आणि विश्वास ठेवलाय ना, आरंभीचा विश्वास आणि आरंभीचे जे कार्य आम्ही विश्वास ठेवल्यावर प्रभूसाठी केले किंवा प्रभू आमच्यासाठी करत होता, ते कार्य आणि तो विश्वास आमचा शेवटपर्यंत असावा. म्हणून अंतिम समयामध्ये देव बाप्पाने ही ज्या ज्या परिवारांना, ज्या ज्या विश्वासणाऱ्यांना ही संधी ठेवलेली आहे, त्यांच्यापर्यंत ही सहाय्यता सेवकाच्या द्वारे पुरविली जाणार आहे. कारण
अंतिम समयाचे निरोपे सेवकांना देव बाप्पांनी केलेला आहे. अंतिम समयाचे संदेश वाहक फक्त सेवक आहेत प्रियांनो. याचा अर्थ असा नाही की बाकीचे नाहीत, बाकीच्यांना पण देवाने जागा दिली, पण प्रामुख्याने सेवकावर देव बाप्पाने आपली ओतप्रोत कृपा आणि दया प्रगट करण्याचं ठरवलेलं आहे. प्रियांनो, आम्ही लिमिटमध्ये जर चाललो ना तर आम्हाला सर्व काही प्राप्त होतं, पण आम्ही लिमिटच्या बाहेर जर गेलो ना तर ते आम्हाला मिळेलच असं नसतं प्रियांनो. कधी कधी काय होतं, संदेश सांगत असताना एखादं वचन जर आम्ही बोलतो आणि ते त्याचा रेफरन्स जर आम्हाला सापडत नाही तर कधी कधी गृहीत धरून चालायचं की सेवक लिमिटच्या बाहेर बोलत आहे, प्रमाणाच्या बाहेर त्याचं बोलणं चाललेलं आहे. पवित्र आत्म्याला जेवढं सांगायचं असतं ना त्याचे रेफरन्स आणि वचन तो दाखवल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्या लिमिटच्या बाहेर कधी कधी सेवक भावना आवेशी जर गेला ना मग वचन सापडत नाही. बघा, पवित्र आत्मा ते वचन न सापडण्याचं सोल्युशन देखील पवित्र आत्म्याने विचारातून प्रगट केलं. म्हणून पवित्र आत्मा जेवढं बोल म्हणतो ना तेवढं सेवकाने बोललं पाहिजे, कारण पवित्र आत्म्याची बोलण्याची लिंक जर तुटली तर मग पवित्र आत्मा ते बोलत नाही जे त्याला बोलायचं असतं. म्हणून संदेश सांगणाऱ्याला पण हिदायत आहे प्रभूची की आत्मा जे सांगतो तेच बोल. ओव्हरटेक कधी कधी सेवक बोलण्याचा का प्रयत्न करतो, कारण सेवकाच्या मनात पण इच्छा चांगली असते की ऐकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे कळावं. पवित्र आत्मा चांगल्या प्रकारे नाही सांगू शकत का? सेवकच सांगू शकतो का? हे असतं लिमिटच्या बाहेर बोलणं. म्हणून लिमिटमध्ये बोलणारा सेवक कधी अडखळत नाही असं पवित्र आत्म्याचं सांगणे. प्रियांनो, विश्वासाच्या द्वारे पर्वत उपटून समुद्रामध्ये येऊ शकतो. म्हणजे विश्वासाला देव बाप्पाने कोणत्या गोष्टीचं प्राधान्य प्रगट केलंय ते यावरून आम्हाला कळतं. आणि विश्वासाच्या द्वारे आम्हाला देवाने सार्वकालिक जीवन देण्याचं अभिवचन 4 शुभवर्तमानामध्ये दिलंय. काय दिलंय आम्ही प्रभूला? सांगा बरं प्रियांनो. प्रभूकडे आम्ही आलो तेव्हा प्रभूने काय काय आम्ही दिलंय, किंवा प्रभूने कोणत्या गोष्टीची मागणी केली? फक्त आम्हाला सांगितलंय विश्वास ठेव. विश्वास ठेवशील मी तुझ्या बरोबर आहे. आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत टिकवणं फक्त वचनाच्या द्वारे होऊ शकतं. तुम्हाला आरंभीचा विश्वास जर टिकवायचा नसेल तर मग मनमानीने वागण्याची तुम्हाला मुभा आहे. पण आरंभीच्या विश्वासाला शेवटपर्यंत जर टिकवायचा असेल तर वचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. काही सेवक घंटो न घंटे बायबल वाचतात. कसे वाचत असतील? घंटो न घंटे वाचतात प्रियांनो काही जण बायबल. देवबाप कसं त्यांना चालवित असेल देव बाप्पाला माहिती, आणि जे ते कृती करतात त्यांना ते माहीत असेल. जो करत नाही त्याला काय सांगता येणार आहे? म्हणून प्रियांनो, आम्ही कमीत कमी आमच्या जीवनामध्ये 15 मिनिट बायबल वाचणारे असलं पाहिजे ना. आम्हाला जरी घंटो न घंटे देव बाप्पाने ती सेवा नाही दिली, पण 15 मिनिटं आम्ही आमच्या 24 तासातून काढू शकतो ना देव बाप्पासाठी, की मी 15 मिनिटाचा वेळ का होईना पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण हृदयाने 15 मिनिट बायबल वाचीन. यांनो, जे कोणी अशा प्रकारे देव बाप्पाला वेळ देतील ना, 15 मिनिटाचा वेळ द्या असं नाही म्हणत, पण जीवनामध्ये कमीत कमी 15 मिनिटाचा तर वेळ आम्ही काढू शकतो ना. एवढा तर वेळ काढण्याचा आमच्या मनामध्ये इच्छा असेल ना. जर या 15 मिनिटापेक्षाही वेळ आमच्यासाठी जर आम्ही काढू शकत नाही बायबलसाठी, तर तुमचा विश्वास कसा आहे?
काही काही सेवक 18 तास प्रार्थना करतात. मला आज पण कधी कधी माझ्या लक्षात आली ना ती गोष्ट आणि तो विचार की 18 घंटे XYZ सेवक प्राथमिक वेळ घालवतात. मी विचार करतो 6 घंट्यामध्ये ते काय करत असतील. 18 तास जर प्रार्थनेला ते वेळ देतात तर 6 घंट्यामध्ये ते काय काय काम करत असतील. यांनो इतकं डोक्यावर टेन्शन आणि डिप्रेशन येतं ना कधी कधी लिंकच लागत नाही की ते नेमकं काय करत असतील उरलेल्या 6 तासामध्ये. पण जे जेवढा वेळ प्रभूमध्ये घालवतात ना त्यांना देवबाप किती आशीर्वाद देत असेल प्रियांनो. देवासाठी 1 मिनिटाचा 1 सेकंदाचा वेळ दिला ना देवबाप त्या 1 मिनिटाच्या 1 सेकंदाच्या वेळेचा आशीर्वाद देणार आहे. तर जे 18 तास देवबाप्पासाठी वेळ देतात विचार करा त्यांच्यासाठी देवाकडे कसे आशीर्वाद असतील. रेनॉल्ड बोंके, बेन हिन हे महान देवाचे सेवक का त्यांचे नाव आजही काढलं तर डोळ्यासमोर चित्र येतं. लाखोचे विश्वासणारे त्यांच्या मीटिंगला जायचे. बेन हिनच्या, बिली ग्रॅमच्या, रेनॉल्ड बॉन्किनच्या मीटिंगला लाखोच्या वर. प्रियांनो, एवढे विश्वासणारे त्यांच्या मीटिंग त्यांचा स्टेज इतका मोठा असायचा ना. मी एकाच सेवकाचा स्टेज पाहिला होता. म्हणलं यांचा स्टेजच एवढा मोठा आहे. म्हणलं प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यावर कसा असेल तो स्टेज. यांनो बिली ग्रॅमच्या याला कोटीच्या वर लोक असायचे. कोटीच्या वर, लाखोमध्ये नाही कोटीमध्ये बिली ग्रॅमच्या मीटिंगला लोक असायचे. मी जेव्हा ट्रिनिटी फेथ मध्ये होतो त्यावेळेस मी पाहिलं होतं. म्हटलं बापरे, या सेवकाच्या मीटिंगला एवढे विश्वासणारे. यांनो कोणतंही वचन गलत नाहीये पण आम्ही वचनाची तडजोड केलेली आहे. हे वचन मोठं आहे का हे वचन छोट आहे या तडजोडीने आम्ही वचनाला कधी कधी जागा देतो. वचन एक समान आहे प्रियांनो. पण ते वचन आपल्या समयामध्ये देवाने कशा प्रकारे ठेवलेत ना ते पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, सांगतो. देवाने वचनाची तडजोड करायला सांगितली नाही, वचनाला दोष द्यायला लावलेला नाही. बायबलचा एकही शब्द दोष लावण्यासाठी देवाने ठेवलेला नाही. बघा आता पुरावा त्याचा. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 18वं वचन. बघा देव काय बोलतोय वचनातून. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. काना मात्र रद्द नाही होणार. सांगा काना आणि मात्राची काय व्हॅल्यू आहे. त्याला तर शब्द जोडलेला नाही. काना मात्र रद्द होणार नाही तर शब्द कधी रद्द होईल. काही जणांनी तर वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालू ठेवली. यांनो सोपं नाही वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया. भयंकर प्रक्रिया आहे ती. भयंकर, अतिशय भयंकर प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचं जाप आम्हाला प्रभूच्या समयात द्यावा लागणार. प्रभून जर विचारलं वचनाला दोष का लावित होता काय उत्तर देईन आत्मा. काय आत्म्याजवळ उत्तर असणार आहे. म्हणून या समयामध्ये देवबाप सेवकांच्या द्वारे सांगत आहे वचनाला दोष लावित असाल बंद करा. वचनाला दोष लावणं बंद झालं ना आशीर्वाद स्टार्ट होतील प्रियांनो. असं देव नाही म्हणत की याच्या अगोदर आशीर्वाद नाही, पण ते आशीर्वाद तुम्हाला भेटायला सुरुवात होतील ज्या आशीर्वादाची आशा तुम्ही देवाकडे केली. तुम्ही देवाला प्रसन्न करा, देव तुम्हाला प्रसन्न करेल. देवाला वचनाचा सन्मान करून आनंदित करा,
देव तुमच्या शारीरिक जीवनात, आत्मिक जीवनात तुम्हाला आनंदी करील. प्रियांनो, देवाजवळ पक्षपात नाही. हे रोमकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये जे देवबाप बोलतो ना, त्याच्याजवळ पक्षपात नाही. देव बाप्पाजवळ खरंच पक्षपात नाही प्रियांनो. तो पक्षपात विरहित देव आहे. आमच्यामध्ये पक्षपात आहे म्हणून आम्हाला आशीर्वाद भेटत नाही. सर्व गोष्टींनी निपुण जर व्हावायचं असेल तर 9 कृपादान जे गलती करायच्या पात्रामध्ये देवबाप्पाने दाखवले, त्या 9 कृपादानामधलं कोणतं कृपादान तुमच्या जवळ आहे ते ओळखा आणि त्या कृपादानाप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. बाकीचे कृपादान देवबाप आपोआप तुमच्यामध्ये पाठवतील. 9 कृपादानांनी देवबाप्पाने आम्हाला सन्मानित केलंय प्रियांनो. देवबाप म्हणत नाही एक कृपादानच घेऊन चला, पण एक कृपादान कवाय ना हर विश्वासणाऱ्याला देवबाप्पाने दिलंय. कृपादाना विरहित कोणाला देवबाप्पाने ठेवलेलं नाही. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे अशी खात्री ना, त्यांना तर निश्चितार्थानं देवाने सांगितलंय तुला हे कृपादान मी दिलंय. फक्त आम्ही ओळखलं पाहिजे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये बोलणारा असला ना, तो आत्मा आम्हाला सांगेल तुला कोणतं कृपादान देवाने दिलंय. देव बाप्पाने ज्याला पण आपल्या राज्यात घेतलंय ना, त्याला काही ना काही दिलंय. फक्त आम्ही ओळखलं पाहिजे मला काय दिलंय. आम्ही ओळखीतच नाही. आम्ही फक्त देव मला हे देन, मला ते देन, माझं हे करण, माझं ते कर, याच्यातच आमचं चाललंय आयुष्य. देवाने सगळं द्यायचं मान्य केलंय. देव म्हणलं नाही मागितलं तरी मी तुम्हाला देईन, पण आम्ही विश्वासच ठेवत नाही. मी प्रार्थना नाही केली तर कसं भेटल, आणि नाही केली तर नाही भेटणार का? बघूया याचा पुरावा. यशायाचं पुस्तक जो पण विषय येईल त्याचा पुरावा आपण बायबल मधून बघू. 65वा अध्याय 24व वचन. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन असे होईल. ते हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन. आता मनुष्य जर हाक मारतो कोणत्या गोष्टीची तर काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे ना, का तो उगाच हाक मारीत बसन का? म्हणजे तुला जे काही मागायचंय ना ते मागण्या अगोदर मी तुला देऊन टाकीन. आमचा विश्वासच नाही तसा. आमचा विश्वास मी मागितलं तर भेटल, नाही मागितलं तर. विश्वास तो आमचा जागृत करा प्रियांनो, ज्या विश्वासाची देवबाप वचनातून तुम्हाला पारख करून देत आहे. आता आणखी एक शब्द पवित्र आत्मा बोललाय की मी तुम्हाला सर्व काही दिलंय, सगळं दिलंय. शारीरिक जीवनाचं सगळं देवबाप्पाने दिलंय, पण आम्हाला ते कधी कधी का मिळत नाही? कुठं पाणी मुरतंय, कुठं अडखळतंय ते न मिळण्याच्या कारणाचं ते वचनातून बघू आपण. मत्ती शुभवर्तमान 6वा अध्याय 33व वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील म्हणजे कोणत्या? संसार प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देईन. मग त्याच्यामध्ये कोणती वस्तू असू द्या प्रियांनो, ती तुम्हाला दिली जाईल. पण अगोदर ते काय मागणी केली? नीतिमत्व आणि माझं राज्य तुम्ही मिळवलंय का? तुम्हाला आहे का शाश्वती खात्री की मी 30% का व्हायना देवाचं नीतिमत्व राज्य मिळवलंय?
मी 60% देवाचं नीतिमत्व राज्य मिळवलंय. मी 100% देव बाप्पाचं नीतिमत्व राज्य मिळवलंय. आहे का खात्री तुमच्यामध्ये? ज्यांच्यामध्ये 30% खात्री येते ना प्रियांनो, ते देवाची सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही. जरुरी नाही पास्टर झाला तरच सेवा करेन, आणि पास्टर नाही झाला तर नाही होणार का सेवा? पास्टर नाही झाला तर नाही होणार का सेवा? प्रियांनो, जेव्हा मी विश्वासी होतो, मी तुम्हाला 1-2 संदेशात बोललोय, मी कधीच माझ्या जीवनात विचार केला नव्हता की मी पाळक होईन म्हणून. कधी माझ्या ध्यानामनातही हा शब्द आला नव्हता ना, कधी मी या शब्दाचा विचार केला होता. फक्त बायबल वाचायचो, एकसारखं बायबल वाचायचो. देवाने माझं ते बायबल वाचण्याचाच विश्वास पाहून देव बाप्पाने मला उंच पातळीवर आणले. देवाने आणल्याशिवाय कुणी येऊ शकत नाही बरं का. हा आणणारे साधन मनुष्य असतात, सहाय्यक मनुष्य असतो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. पण मान्यता वरून असली ना तर ते होणं शक्य आहे. पण मी माझ्या जीवनामध्ये मी पाळक होईन हा विचार मी कधीच केला नव्हता. फक्त बायबल वाचायचो, बायबल वाचायचो, आणि इतकं बायबल वाचलं प्रियांनो माझ्या जीवनामध्ये. देवबाप साक्षीला आहे माझ्या तरुणपणामध्ये मी कशा प्रकारे बायबल वाचलं. प्रियांनो, ज्यांनी श्रम घेतले ना त्याला देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आज माझ्याजवळ बघा संदेशाची वही समोर ठेवली, पण देवबाप वेगळ्याच वचनातून बोलत आहे. ज्या वचनाला प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदर बघितलं त्या वचनाकडे अजून पवित्र आत्मेने डोळा देखील लावला नाही. हे आहे पवित्र आत्मेचं कार्य. आम्ही ठरवतो एक, देवाचा आत्मा करतो एक. प्रियांनो, देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने जो चालेल ना तो कधी जीवनामध्ये निराशतेमध्ये राहणार नाही. म्हणून देवाने शब्द दिलाय, तुमचे दुःख आनंदामध्ये बदलणार. कधी बदलणार? वरती गेल्यावर वरती तर आनंद आहे, तिथं दुःख नाहीये, कष्ट नाही, काम करणं नाही. आदाम जसा एदेन बागेत होता ना तसं वर स्वर्गाचं राज्य आहे. पृथ्वीवरून काढून देव बाप्पाने ते राज्य वर ठेवलंय. तिथं जाण्यासाठी आम्हाला हे बायबल दिलंय, याच्यात बघा आणि चला. विश्वास आणि पवित्र आत्मा या 2 प्रक्रिया ज्यांच्या हृदयामध्ये कार्य करत आहेत ना त्यांच्या कपाळावर देव बाप्पाने स्वर्गात येण्याची मोहर हा शिक्का मारलेला आहे. तपासा तुमच्यामध्ये विश्वास किती आहे आणि त्या विश्वासाप्रमाणे पवित्र आत्मा किती कार्य करतो. पवित्र आत्मा मुक आत्मा नाही बरं का. ध्यानात ठेवा, पवित्र आत्मा मुका आत्मा नाही, तो बोलणारा आत्मा आहे. तुमच्यामध्ये बोलतो का पवित्र आत्मा? म्हणून मी सेवा करत असताना प्रभू तू दाखवलं तर जाईल, ना तर घरात बसल. मागच्या गुरुवारी प्रेयरला आलो होतो ना तुमच्या इथं, मागच्या गुरुवारी, त्याच्यावर आज प्रेयरला आलो. 6 दिवस देव बाप्पाने मला दाखवलं नाही, मी घर सोडलं नाही. करतान का विश्वास की हा सेवक 6 दिवस घरामध्ये बसून राहिला असेल? बसून राहिलो. देव बाप्पा तू दाखवित नाही, माझ्या मनाने कुठं जाऊ? मी गेलो तर तिथं कार्य होईल याची काय शाश्वती आहे? संदेशच आला नाही तर काय बोलू तिथं? ते म्हणून बाबा ना वयोवृद्ध झाले असतो तर मग करू यांना का बोलता येईना वाचनातून? पवित्र आत्मा नाही ना तुमच्याजवळ, तुम्ही काही बोलू शकत नाही. किती बायबल तुमचं आत्मसात असलं, पवित्र आत्मा जर त्या ठिकाणी येत नाही तर काय उपयोग नाही. निस्ते वचन दाखवण्यात अर्थ नाही, विषयाला धरून पवित्र आत्मा बोलत असतो. देवाचा आत्मा विषयांतर करत नाही कधी, की हा विषय धरला या वाटेची दुसरी वाट धरली. पळवाट हा शब्द पवित्र आत्म्याजवळ नाही. तो आपल्या लिंग प्रमाणेच बोलत राहतो. आता तुम्ही बसलात प्रार्थनेला, कशाला बसलात?
काहीतरी डोक्यामध्ये घेऊन बसलात ना की मी इथं बसलोय, काय कारण नाही. तुम्हाला जर म्हणलं असतं बिना कारणच बसा, बसले असते का तुम्ही? म्हणले असते आमच्या जवळ वेळ नाही बसायला. इथं बसलात कारण आहे तुमच्या जवळ. काय कारण आहे? मला आशीर्वाद हवे. मग ते आशीर्वाद कसे असतील तुमच्यासाठी? तुमच्या मनामध्ये काय तुम्ही आशीर्वाद घेऊन बसलात ते देवाला माहिती, तुम्हाला माहिती. कोणताही व्यक्ती कोणतंही कार्य करतो ना त्याच्या मार्ग कारण असतं म्हणून करतो. आज जगातले लोक काम करतात, का करतात? कारण पैसा भेटतो. पैसा भेटला तर सगळं काही होतंय. काम नाही केलं तर मग सांगायची गरज नाही त्या व्यक्तीचं काय होईल. हर गोष्टीला कारण आहे. सेवक होण्याला पण कारण आहे प्रियांनो. आज सेवकांकडे पाहणं ना काही विश्वासणाऱ्यांचं योग्य राहिलेलं नाही. ते म्हणतात त्यांना काय काम नाही, यांना फक्त घरोघरी जाऊन प्रार्थना करण्याचं काम आहे, याच्याशिवाय यांना कामच दिलं नाही. यांनो, जीवनामध्ये फक्त 2 गोष्टीची खबरदारी घ्या. आशीर्वादामध्ये चालायचं असेल तर पहिली गोष्ट देवाचा सन्मान करा आणि दुसरी गोष्ट सेवकाला कधी अपमानित करण्याचा प्रयत्न करू नका. या 2 गोष्टी जर तुम्ही जीवनामध्ये पाळल्या ना प्रियांनो, किती मोठं संकट येऊ द्या तुमच्या समोर, ते संकट देव बाप तुमच्यापासून दूर करील. त्याने अभिवचन दिलंय, टेकड्या नद्या कोणत्याही गोष्टी तुझ्या समोर अडखळण्याच्या आल्या, अग्नी जरी आली त्या अग्नीला देखील मी तुमच्यापासून दूर करीन. दिलंय ना यशाच्या 54व्या अध्यायामध्ये. वाचूया आपण तो शब्द. का आता शक्य वचन सापडलं बरं का. मागाचं वचन जे बोललो ना ते आता देव बाप्पाच्या आत्म्यानं दाखवलंय. 54वा अध्याय 7वं वचन वाचा. जिथं अडखळलो होतो मागाशी मी. यशाया 54. 7वं वचन वाचा. यशामध्ये काय? यशाया 54वा अध्याय 7वं वचन. ठीक आहे. केवळ क्षणभर मी तुला सोडले तरी मोठ्या करण्याने मी तुला जवळ करेन. देव बाप्पाचा राग किती वेळ असतो? क्षणभर राग असतो, क्षणभर. देव बाप जर एकसारखा राग घेतला ना डोक्यात, एकही विश्वासणारा त्याच्याजवळ राहणार नाही. पण त्याचा जो क्षणभराचा राग असतो ना, तो क्षणभराचा राग आमच्यासाठी ना किती वर्षापर्यंत असन तो सांगता येत नाही बरं का. ध्यानात ठेवा ही पण बात ना. तर तुम्ही म्हणता क्षणभर म्हणजे 1 सेकंद. देवाचा 1 सेकंदाचा राग आमच्या जीवनासाठी किती वर्षाचा राग बनन ते सांगता येत नाही. आणि त्या रागाला शमविण्यासाठी आम्ही प्रार्थना करणं, बायबल वाचणं गरजेचं आहे. तेव्हा तो क्षणभराचा राग देव बाप्पाचा जातो आणि तो आमच्यावर मोठ्या करुणेने आपल्या जवळ घेतो. तर काय जण म्हणतात 1 सेकंद भर राग येतो देवाला, जातो देवाचा राग. 1 सेकंद भर राग आला मग आमच्या जीवनात आशीर्वाद का नाही? का आशीर्वाद नाही? देवाचं वचन वाचणं आणि समजणं या 2 गोष्टी आहेत. वचन तर कुणी वाचेन, पण ते समजलं पाहिजे देवाचा क्षणभराचा राग कसा आहे. फार भयानक राग येतो देव बाप्पाचा क्षणभराचा. तो साधारण राग नाही. देवाला राग येण्यापर्यंत तुम्ही जर कृती करता तर देवाचा क्षणभराचा राग हा अति भयंकर राग आहे प्रियांनो. काही जण म्हणतात मी वर्षानुवर्ष झालं प्रभूकडे एक गोष्ट मागतो, मला मिळत नाही. का नाही मिळतो? देवाचा कान बंद झालाय का? देवाला ऐकायला येईल ना तुमचा शब्द की तुम्ही काय मागता तो वर्षानुवर्ष? का नाही मिळत तुम्हाला?
त्याचं कारण असतं क्षणभराचा जो राग आहे ना देव बाप्पाचा, तो राग जोपर्यंत देव बाप्पाचा क्षमत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. तुम्ही किती झटापटी करा त्याच्यासाठी. म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थनेच्या अगोदर काय गायलं जातं? गीत, स्तुती आराधना होती ना. यहोशूने स्तुती आराधनेच्या द्वारे यरीहोचा तट कोसळला का नाही? 7 दिवस प्रदक्षिणा घालायला लावल्या. फक्त स्तुती आराधनेच्या द्वारे यरीहोचा तट कोसळला. प्रियांनो, स्तुती आराधनेमध्ये इतका पावर आणि इतकं सामर्थ्य, युद्ध नाही करावं लागलं त्याच्यासाठी. 7 प्रदक्षिणा फक्त यरीहोच्या तटाभोवती घातल्या. यरीहोचा तट कोसळला 7व्या दिवशी. साधारण नाही प्रियांनो स्तुती आराधना. आणि जो कोणी आपल्या जीवनामध्ये स्तुती आराधना ठेवतो ना, क्षणभराचा राग देव बाप्पाचा त्या स्तुती आराधनेने शमिविला जातो. जीवनामध्ये जर तुमची एखादी प्रार्थना देव बाप्पाने ऐकली नसेल ना, 5 मिनिटाची स्तुती आराधना करायला सुरुवात करा आणि दिवस कॅलेंडरला मार्किंग करा की मी 5 मिनिटाची स्तुती आराधना देव बाप्पाची केली. वर्षानुवर्ष माझी XYZ प्रार्थना मी देवाकडे केली, तिचं मला उत्तर समाधानकारक मिळालं नाही. असं नाही की उत्तर दिलं नाही देवाने, थोडं दिलं, थोडं नाही दिलं. का नाही थोडं दिलं? थोडं का बाजूला ठेवलं देवाने? स्तुती आराधना 5 मिनिटाची करा, कॅलेंडरला मार्किंग करा. प्रत्येक दिवशी 24 तासात मी 5 मिनिटं स्तुती आराधना केली. कोणत्या दिवशी तुमची ती प्रार्थनेचं उत्तर मिळेल कॅलेंडरला बघा, किती दिवसानंतर देव बाप्पाने तुमच्या त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. कोणतीच अशी गोष्ट नाही प्रियांनो जी स्तुती आराधनेच्या द्वारे तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून सेवक गण ना घंटे देवाची स्तुती आराधना करतात. या दासाला पण तेवढा वेळ नाही मिळत स्तुती आराधना करायला. मी माझं लपवीत नाही, मी नाही म्हणत मी फार स्तुती आराधना करणार आहे, मला वेळ नाही मिळत. पण देव बाप मला पण शिकवित आहे, तुझ्या जीवनामध्ये पण ज्या पण प्रॉब्लेम असतील, स्तुती आराधना 5 मिनिटाची कर, तुझ्या पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. यांनो, सेवक सर्वात अडचणीत जगामध्ये कोण आहे माहिती का? सेवक अडचणीमध्ये आहे. आणि जो अडचणीमध्ये असतो ना, देवबाप त्याला सेवेसाठी कॉलिंग करतो. देवबाप उठून सुटून कोणाला कॉलिंग नाही करत. हो माझा सेवक, जो सोन्यासारखा अग्नीच्या भट्टीमध्ये तप्त झालेला असतो ना, त्याला देवबाप सेवेसाठी कॉलिंग करतो. देवाचं कॉलिंग आणि माणसाचं कॉलिंग वेगळं आहे. देवाचा अभिषेक वेगळा आणि माणसाचा अभिषेक वेगळा आहे. देवाचा अभिषेक आशीर्वाद देतो, माणसाचा अभिषेक आशीर्वाद देईल किंवा नाही त्याची खात्री नाहीये. म्हणून सेवक आत्म्याने असला पाहिजे. तुम्ही काय मला देवाचा सेवक म्हणता, माणसाचे सेवक का नाही म्हणत? मी काय देवाला सुवार्थ सांगतोय का? देवाला किंवा देवदूतांना मी सुवार्थ सांगतोय का? कुणाला सुवार्थ सांगतोय? माणसांना सांगतोय ना. मग माणसाचा सेवक मी का नाही? देवाचा सेवक का आहे? कारण देवाचा निरोप सांगतोय मी तुम्हाला, मी माणसाचा निरोप नाही सांगत तुम्हाला. आणि देवाचा निरोप बायबल मधून सांगतो. म्हणून आम्हाला देवाचे सेवक हे तुम्ही नाव देता. प्रियांनो, हर गोष्टीला फोडण्यासाठी पवित्र आत्म्याजवळ शब्द आहेत, माणसाजवळ तसे शब्द सापडणार नाही. आता एक शेवटच्या पॉइंटवर तुम्हाला घेऊन जातो, मग मी थांबतो. वेळ फार जोराने पळत आहे. जे वचन आपण पाहिलं होतं त्या वचनाकडे येऊया. काढूया नीतिसूत्रे 14वा अध्याय 15वं वचन. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, शहाणा पाहून पाऊल टाकतो. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. प्रियांनो, भोळ्यामध्ये ना एक क्वालिटी देव बाप्पाने ठेवलेली. काय क्वालिटी ठेवलेली भोळ्यामध्ये?
जो पण शब्द तो ऐकतो ना त्या शब्दाला तो देवाकडून आलेला निरोपाप्रमाणे तो त्यावर विश्वास ठेवतो. तो अविश्वासाने त्या शब्दावर विश्वास नाही ठेवीत. म्हणून देवाने वचनात सांगितलंय की भोळ्याचं रक्षण करणारा प्रभू आहे. असं नीतिसूत्रामध्ये ते वचन शोधित होतो पण मला सापडलं नाही. हा एक वचन उधार राहिलं. पुढच्या वेळेला या शब्दाचं वचन मी दाखवीन तुम्हाला. भोळ्याचं रक्षण ना देवबाप करतो प्रियांनो. मग चालताना रक्षण करतो, संसार प्रपंचामध्ये रक्षण करतो, आजारपणामध्ये रक्षण करतो. निरनिराळे समस्या येतात प्रियांनो. समस्या एक नाहीये, केसापेक्षाही बारीक समस्या आमच्या जीवनात आहे. त्या सर्व समस्यातून भोळ्याचं रक्षण देवबाप करतो असं देवबापाला त्या वाचनातून सांगायचं आहे. यानो भोळा साधा नाहीये. भोळ्याच्या माग देवबापाचं सामर्थ्य उभं आहे. मी मागील आता एवढ्यात देवबापाने मला ती आठवण नाही दिली, आज दिली आठवण. 5 वेळेस मी मरणाच्या दारातून परत आलोय. 5 वेळेस. माझे युट्यूबला ते संदेश आहेत प्रियानो, 2-3 संदेश आहे. गेला 3-4 वर्षापूर्वी मी ते देत होतो. 5 वेळेस असे जबरदस्त अटॅक सैतानाने माझ्यावर केले पण देव बाप्पाने मला त्या अटॅकामधून वाचवलं. एक वेळेस तर असा अटॅक केला उड्डाण पुलावर, आपल्या नगरच्या उड्डाण पुलावर गळ्याभोवती माझ्या मांज्या आला. 50च्या स्पीडनी आगरकर माळ्यामध्ये मी प्रार्थनेला चाललो होतो. अचानकपणे कसा मांजा माझ्या गळ्याभोवती आला मलाच कळलं नाही. मला वाटलं किडच आलाय माझ्या गळ्याभोवती. मी त्याला असं एक हाताने हँडल धरून असं असं झटकलं. जायला तो यांना घासायला लागलं. मला रे चावायला लागला मला त्यावेळेला कुठं माहिती मांजा घासतोय म्हणून. यांनो माझ्या या बेल्टनी माझी जी बॅग आहे ना त्या बेल्ट, लांब बेल्ट, त्या बेल्टला तो मांजा घासत गेला. म्हणून गळ्याला जेवढा मांजा घासला ना तो मांजा देव बाप्पाने बेल्टवर पाठवला. जर तो मांजा बेल्टवर गेला नसता ना माझा गळा पूर्ण चिरून गेला असता प्रियांनो. आणि देव जाणत होता माझा सेवक प्रार्थनेला चाललाय. प्रियांनो अतिशय भयानक ती परिस्थिती होती. आणि जेव्हा तो मांजा तोडला ना प्रभूनी, गाडी थांबवून पाहिलं तेव्हा पाहिलं अरे म्हणलं आता मांजा चाललाय म्हणलो. आणि गळ्याला पाहिलं तर असं रक्ताने हात भरून आला माझा. असा मांजा घासला गळ्याला माझ्या, थोडा घासला पण रक्त काढलं त्या मांजेनी. त्या हालतमध्ये मी आगरकर माळ्यामध्ये प्रार्थनेला गेलो. आणि दरवाजात उभा राहिलो. ते परिवारातले विश्वासणारे म्हणले ब्रदर तुमच्या गळ्यातून रक्त येतंय, काय लागलं तुमच्या गळ्याला? मग त्यांना मी सांगितलं उड्डाण पुलावर अशी प्रक्रिया झाली. प्रियांनो मांजापासून माझ्या देवबाप्पाने माझं रक्षण केलंय. नांदगावला राहुरीच्या तिथं पावसामध्ये भिजत येत होतो कोरोनाच्या काळामध्ये. ऑनलाईन मीटिंगला इस्रायलवरून आमचे जेकब ब्रदर संदेश द्यायचे. त्या मीटिंगला येण्यासाठी लगबगीने येत होतो. खड्ड्यामध्ये 45च्या गाडीनी खड्ड्यामध्ये टायर गेलं. त्याच्यातूनही देवबाप्पाने मला वाचवलं. लहान मुलासारखा मी पडलो 45च्या स्पीडच्या गाडीवरून खाली पाडताना. ज्यांनी पाहिलं ते म्हणे खूप लागलं असं यांना, पण माझं अंग खरचटलं नाही, माझ्या गाडीला क्रॅच पडले नाही. असे कार्य देवबाप्पाने माझ्या बरोबर केले प्रियांनो. आजारपणातून देवबाप्पाने मला वाचवलंय. म्हणून सांगताना मी ते सांगतो ना भोळ्याचं देवबाप रक्षण करतो. खरंच देवबाप भोळ्याचं रक्षण करतो. का करतो? कारण तो प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो की हे देवापासून मला आहे. बोलणारा मनुष्य आहे पण तो देवाची उपमा त्या शब्दांना देतो. म्हणून देव पण त्या भोळ्याचं रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतो. म्हणून एक वचन बघूया आता, शेवटचं वचन 9वा अध्याय 6वं वचन. भोळ्यांना आदेश आहे बर का. 9वा अध्याय 6वं वचन.
शेवटचा शब्द याच्यावर स्पष्टीकरण नाही करणार मी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. सूक्ष्मता धरण्यासाठी आम्हाला वचन माहिती असलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती कसा आहे किंवा कसा नाही, त्याचं बोलणं योग्य आहे का अयोग्य आहे याला पारखण्यासाठी सूक्ष्मता पाहिजे. आणि सूक्ष्मता येण्यासाठी वचन माहिती असलं पाहिजे. आणि वचन ज्याला माहिती होईल त्याला देवबाप म्हणतो, भोळ्यांनो भोळेपण सोडा, आता वचनाप्रमाणे क्रिया करायला सुरुवात करा. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये फक्त स्वर्ग हा आमचा टार्गेटचा विषय आहे ना. स्वर्गाशिवाय आहे का दुसरा टार्गेट आमच्या डोक्यामध्ये? स्वर्ग व्यतिरिक्त पण दुसरं टार्गेट मी डोक्यात ठेवलंय. स्वर्गामध्ये जर जायचं असेल, सगळ्या गतविधी मधून आम्हाला देवासमोर जाण्यासाठी आम्ही सिद्ध व्हावं आणि त्या मार्गामध्ये अडचण येऊ नये म्हणून हे पवित्र शास्त्र देवबापाने आम्हाला दिलेलं आहे. याला वाचत जा प्रियांनो. एक वचन वाचलं ना, तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये आहात किंवा देव तुमच्या आशीर्वादामध्ये आहे. पण तुम्ही जर वचनच वाचलं नाही, एक वचन जर वाचलं नाही, तर तुम्ही कोणते ख्रिस्ती आहात, कोणते विश्वासणारे आहात हे स्वतःलाच विचारा तुम्ही. वाचन वाचणं गरजेचं आहे प्रियांनो. एक वचन वाचायचा वेळ नाही, असं एवढा बिझी माणूस कोण आहे जगामध्ये? दाखवा मला. तो म्हणू शकतो की मला एक वचन वाचण्यासाठी वेळ नाही? दाखवा एखादा विश्वासणारा. आणि जर एखादा म्हणत असेल माझ्याजवळ जर एक वचन वाचायला वेळ नाही, तर तो ख्रिस्ताचाच नाहीये. त्याने म्हणूच नाही मी ख्रिस्ताचा आहे म्हणून. तुमच्याजवळ एक वचन वाचायला 1 मिनिटाचा वेळ लागत नाही. 30 सेकंदापेक्षा कमी वेळ एक वचन वाचायला लागतो प्रियांनो. तुम्हाला जर हे करता येत नाही तर तुम्ही कोणते ख्रिस्ती? मग स्वर्गामध्ये जाणं सोपं पण आहे, स्वर्गामध्ये जाणं कठीण पण आहे. नेहमी मी बोलत राहतो ना, याच्याप्रमाणे चालले ना फार सोपं आहे, याच्याप्रमाणे नाही चालले एवढंच अवघड आहे जेवढं याला तुम्ही समजता. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे याची खात्री प्रथम करा. तो जर तुम्हाला म्हणत असेल मी आहे तुझ्यामध्ये, तर तुम्हाला पवित्र शास्त्र वाचण्याची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याला पवित्र शास्त्राची गोडी लागते ना प्रियांनो, मधापेक्षा गोड हे वचन आहे. वचनात सांगितले ना, खरोखर वचन मधापेक्षा गोड आहे. पण त्यालाच गोड आहे ज्याने अनुभव घेतलाय किंवा अनुभव घेतो. तुम्ही पण त्या अनुभवामध्ये यावं म्हणून इथे प्रार्थना चालली. बसलात ना सगळेजण? किती टाइम फास्ट पडतोय तरी बसलात ना? कारण देवाचा शब्द ज्याला आवडतो ना प्रियांनो, ती कधी कधी टाइमकडे लक्ष देत नाही बरं. पण देवाने आम्हाला ते पण सांगितले, टाइमकडे लक्ष दे आणि कार्य कर. मागच्या या वचन तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. कुणी डोळे उघडायचे नाही प्रार्थनेमध्ये. लहान मुलांनी उघडले तर चालतील, कारण ते ना समज आहे. पण जे समंजस आहेत त्यांनी शक्यतो डोळे न उघडण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद शांत राहू. मग प्रार्थना. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना देखील मोनाताईच करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आतिथ्य देवबाप्पा, प्रभू परमेश्वरा, तुला उंचाविते, तुला गौरविते, तुला मान आदर देते माझ्या बाप्पा. देवबाप्पा प्रार्थना करते,
आज तू सुंदरशा तुला दासन परमेश्वरा सुंदरचं वचन पेरलं प्रभू. सुंदरशा वचन तू आज आम्हाला तृप्त केलं प्रभू परमेश्वरा. प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. प्रार्थना करते प्रभू, हे वचन आम्ही नुसतं ऐकू न देता प्रभू, ते वचन आम्ही स्वीकारावं, त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, बोलावं आणि शिकावं. कारण की तुझं वचन सांगतं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हो प्रभू, तुझ्या सत्य मार्गावर चालण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझा देव बाप्पा. झालेले संदेश प्रभू तू आश्रयित कर माझा देव बाप्पा. प्रार्थना करते तुझ्या सेवकासाठी प्रभू, तुझी सेवा करत असताना नेहमी त्यांच्या बरोबर राहत जा देव बाप्पा. सर्व काही सैतानी अडखळ्यापासून प्रभू त्यांचा तू बचाव कर. प्रार्थना करते प्रभू, इथे बसलेल्या प्रभू सर्वांना देव बाप्पा तू आशीर्वादाने भरून काढ माझा देव बाप्पा. एवढी लहानशी नम्र प्रार्थना धन्यता आधार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिते तो ऐक. आमेन. आमेन. आणखी मागतो स्वर्गीय बापा, ज्या परिवारात तू उतरून आलेला आहे माझ्या बापा, या परिवारासाठी मी तुझ्याकडे मध्यस्थीची याचना विनंती करतो माझ्या बापा. या परिवाराच्या मुख्य ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत माझ्या बापा, मला जरी त्या पूर्णपणे माहिती नसतील माझ्या बापा, परंतु ज्या परिवारात आहेत आणि ज्या परिवारामध्ये ज्या गोष्टी चालतात त्या परिवाराशिवाय इतरांना त्या गोष्टी समजू शकत नाहीत माझ्या बापा. विशेषतः माझ्या बापा या परिवारामध्ये जो काही भांडणाचा दुरात्मा प्रभू कार्य करण्याचं तोंड उघडीत आहे माझ्या बापा, त्या भांडणाच्या दुरात्म्याला तू पूर्णपणे या जागेतून, या घरातून काढून टाक माझ्या बापा. प्रभू, परिवार सुरक्षित फक्त भांडणाविरहित राहू शकतो. ज्या ठिकाणी भांडण आहे त्या ठिकाणी परिवार सुरक्षित राहू शकत नाही माझ्या बापा. आणि प्रभू, काही अशा ठळक विनंत्या, मागण्या आहेत परिवाराच्या की त्या परिवारामध्ये तू दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रभू, प्रार्थना करतो आमच्या अंजली ताईंसाठी. स्वर्गीय बापा, प्रार्थना सुरू होण्या अगोदर तुझ्या सेवकाच्या मुखातून शब्द निघालेला आहे की 15 दिवसामध्ये त्या या ठिकाणी येतील. स्वर्गीच्या देवा, तुझ्या दासाचा शब्द तू पूर्ण करणारा देव आहे असं तू वचनात आम्हाला सांगितलेलं आहे. प्रभू, ज्या पण ठिकाणी आमची ती बहीण या समायला आहे त्या ठिकाणी त्या बहिणीला तू आशीर्वाद दे माझ्या बापा. त्या बहिणीवर दया कृपा कर माझ्या बापा. आणि सर्व सैतानी शक्त्या त्या बहिणीच्या शरीरापासून तू दूर कर माझ्या बापा. त्या बहिणीला ओतप्रोत आशीर्वादाने भर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. त्या बहिणीला आपल्या सासर घरी येण्याची ओढ लागू दे माझ्या बापा. होय माझ्या बापा, प्रत्येक परिवार सुरक्षित परिवार असावा ही तुझी आशा आणि इच्छा आहे माझ्या बापा. स्वर्गीय बापा, विकास भाऊंसाठी पण प्रार्थना करतो माझ्या बापा. त्यांना पण आशीर्वादाने ओतप्रोत भर माझ्या बापा. ज्या पण गोष्टी त्यांच्या मनाला, त्यांच्या हृदयाला त्रास देत आहेत माझ्या बापा, त्या सर्व त्रास देणाऱ्या गोष्टी नासुर येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या भावाच्या शरीरापासून तू दूर कर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. मनुष्य सुरक्षिततेसाठी तू बनवलेला आहे माझ्या बापा, परंतु तो दुष्ट सैतान कधी कधी मनुष्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या बापा. आणि त्या सैतानाला अस्थिरतेच्या प्रक्रियेपासून दूर करण्यासाठी तर आमचा स्वर्गीय बाप मनुष्याचा पुत्र म्हणून आमच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. स्वर्गीय बापा, तुझी कृपा आणि दया या उभयतांवर तू कर माझ्या बापा. आणि यांना आशीर्वादाने ओतप्रोत भर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. ही घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव माझ्या बापा. सुख, शांती, आनंद, समृद्धी, सर्व प्रकारचे आशीर्वाद या जागेमध्ये तू सतत ठेव माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. अंकलांसाठी पण प्रार्थना करतो माझ्या बापा. त्यांचा बिछाना तू लवकरात लवकर बदलावं माझ्या बापा, अशी मी तुला मध्यस्थीची विनंती आणि प्रार्थना पुन्हा एकदा करतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, तू मनुष्याला आनंद देणारा देव आहे, मनुष्याला दुःख देणारा तू देव नाहीये माझ्या बापा. म्हणून तर तू वचनात बोललेला आहे
तुमचे दुःख आनंदामध्ये बदलेल. होय माझ्या बापा, आमच्या अंकलांचा आनंद त्यांना पुन्हा तू दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, सर्व प्रकारची कृपा संपूर्ण गायकवाड परिवारावर असू दे माझ्या बापा. विशेष करून अंजू आणि मंजू यांना विशेष आशीर्वादाने तू भर माझ्या बापा. या तरुण बहिणींच्या जीवनातून स्वर्गीच्या बापा तू सदैव उंच आणि उंच होत राहा माझ्या बापा. त्यांच्या आई वडिलांना पण स्वर्गीय बापा तुझ्या पवित्र चरणासमोर आणतो. त्यांना पण स्वर्गीय बापा आशीर्वादाने ओत भर आणि या परिवारातून तू सदैव उंच होत राहा, अशी मी तुला प्रार्थना करतो. सैतानाची वाईट नजर या परिवारावर पडू देऊ नको माझ्या बापा, ही तुझ्याकडे आग्रहाची मी विनंती करतो. तुझ्या दासाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही माझ्या बापा. मी स्वतःसाठी मागण्यासाठी आलेलोच नाही माझ्या बापा. मी इतरांच्या मध्यस्थीसाठी आलेलो आहे. जे मागितलं आहे माझ्या बापा ते देऊन तृप्त कर. जर यामध्ये मी काही विसरलो असेल मागायचं, तर ते पण दयेने कृपेने तू दे, अशी मी तुला विनंती करतो. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझी राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची माका आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार. आमेन. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम.